विनोद कुठल्या गोष्टीचा करायचा किंवा करायचा नाही, ही जी बंधनं आहेत ती मला वाटतं खूप घातक आहेत. आज आपण ते वाक्य सुद्धा कोट करू शकत नाही पु ल देशपांडे, आणि हे खूप डेंजरस आहे कारण याला अंत नाहीये. मग मला जो भारत दिसला ना तेव्हा मला कळलं की चला आपल्याला काहीच कळत नाही. न्यूज आणि करंट अफेअर्स हे रेडिओवरती अलाउड नाहीये, प्रायव्हेट FM रेडिओवर. जी खूप मोठी माझी खंत आहे की ती खरं असायला हवी. नमस्कार, कॅचअप मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कॅचअपच्या या नव्या कोऱ्या भागात आज आपल्या सोबत आहे पुण्याचा संग्राम उर्फ संग्राम खोपडे. संग्राम, स्वागत आहे. थँक्यू. थँक्स. चल आपण कॅचअप करूया. मला नेहमीच तुझ्या आवडत्या ब्रेड आणि ऑमलेट बरोबर खायच्या सॉस मध्ये येऊन बोलायचं होतं. म्हणजे केचप आहे का कॅचअप आहे? कॅचअप आहे. कॅचअप, पॅचअप नाहीये, केचप नाहीये, इट्स कॅचअप. आम्हाला अजून केचप ब्रँड मिळायचा आहे स्पॉन्सर म्हणून. तो मिळाला की आपण ते केचप करू. तू आणि मी मीडियावाले असल्यामुळे आपल्याला लोकांनी पैसे दिले तर काहीही करायला तयार. असं नाहीये, असं नाहीये. गंमत करतोय आम्ही, मित्र आहोत जुने म्हणून. बरं ठीक आहे. ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगतो की संग्राम हा पुण्यात रेडिओचा स्टार आहे, रेडिओ मधला स्टार आहे आपण असं म्हणू शकतो. पण याच्याशिवाय तो अनेक गोष्टी करत असतो, अनेक उपक्रम राबवत असतो. पण सुरुवात तुझ्या रेडिओ पासून करूयात. तू काय करतोस रेडिओमध्ये, आणि रेडिओमध्ये जनरली RJ जे असतात तर ते काय करतात, त्यांचा रोल काय असतो, त्यांची जबाबदारी काय असते, त्यांचं काम किती असतं? भारतात आपण रेडिओच्या निवेदकाला प्रायव्हेट FM चॅनलमध्ये रेडिओ जॉकी म्हणतो. बरोबर. रेडिओ जॉकी खरं तर तसं नाव फसवं आहे कारण ते इंटरनॅशनली DJ डिस्क जॉकी, रेडिओ DJ असं त्यांना म्हणतात. आपण त्याला शॉर्ट फॉर्म केला रेडिओ जॉकीचा. पण खरं तर मी स्वतःला रेडिओ पर्सनॅलिटी समजतो. डिस्क जॉकी किंवा रेडिओ जॉकीचं काम असतं गाणी वाजतायत, ती गाणी वाजवायची आणि मध्ये काहीतरी त्या दोन गाण्यांना लिंक करण्यासारखं बोलायचं. बरोबर. गाण्यासाठीचा तो कार्यक्रम असतो. पण मी जे गेले 23 वर्ष रेडिओवर करतोय दॅट्स फार मोर दॅन दॅट. म्हणजे बऱ्याच वेळा मलाच माहित नसतं की गाणं कुठलं वाजणार आहे किंवा वाजलेलं आहे किंवा गाण्यात काय चाललेलं आहे आपल्याकडे. म्युझिकल कॉन्टेंट सोडून मी इतरच सगळ्या गोष्टी बोलत असतो. 23 वर्ष आता ते खूप इव्हॉल्व्ह होत गेलेलं आहे. मला विचारशील ना की काम काय असतं, तर मी स्वतःसाठी असं डिफाईन करतो की आय थिंक आय एम दी इंटरप्रिटर ऑफ माय टाइम्स. सध्या जे चाललेलं आहे, काय चाललंय, का चाललंय, कोण ते करतंय, का ते करतंय, याचा अभ्यास करून सगळ्यांसमोर मांडायचं माझं काम असतं. कारण 9 ते 5 जॉब असेल, इतरही सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, तर तेवढं वाचन लोकांचं होत नाही, तेवढा कॉन्टेंट कन्झ्युम करणं होत नाही. तर मी ते स्वतःला काम दिलेलं आहे की सगळं वाचायचं, सगळं बघायचं, लोकांशी बोलायचं आणि मग ते इंटरप्रिट करून लोकांपर्यंत द्यायचं. पण ह्याचं काय कारण? हे झालं फॉर्मल. हे झालं अगदी औपचारिक. तुला सांगितलं काय असतं. ऍक्च्युअली बेसिकली टाइमपास करणं हा माझा धंदा आहे. सकाळी उठायचं, बडा 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 रेडिओवर त्या माईकवर बोलायचं, गाणी वाजवायची, मनोरंजन करायचं आणि काहीतरी नवीन एक स्पार्क देता आला ना तर तो प्रयत्न करायचा. आणि काय होतं ना की आजकाल मी हे अनेक वर्षांपूर्वी स्वतःला सांगितलं की क्रिकेट, बॉलिवूड, टेलिव्हिजन या सगळ्याबद्दल अजिबात बोलायचं नाही. आणि मी ते आता 7-8 वर्ष बिलकुलच अजिबातच बोलत नाही. फार पैसे तुम्ही दिले तर अर्थात तुमच्या फिल्मची पब्लिसिटी मी माझ्या शोवर करेनच. पण हे मी का केलं, कारण ते कॉन्टेंट सगळीकडे अवेलेबल असतं रे. बरोबर. सगळ्या डिजिटलवर असतं, टीव्हीवर तेच चालू असतं, इतर रेडिओ स्टेशन्समध्ये तेच चालू असतं. आपण वेगळं काहीतरी दिलं पाहिजे, नाहीतर उपयोग काय ना. 23 वर्ष झाली तुला? 23 वर्ष? हो, मी 20 वर्षांचा होतो जेव्हा सुरुवात केली. आणि इंजिनिअरिंग कॉलेजमधून नुकताच पळून आलेलो होतो. इंजिनिअरिंग ड्रॉइंग नावाचा एक प्रकार असतो, सगळ्या इंजिनियर्सला तो चांगलाच माहिती आहे. तो मला शेवटपर्यंत झेपलाच नाही आणि तो पहिल्याच वर्षी असतो रे. मी गटांगळी खाल्ली आणि मी तेव्हा ठरवलं की हे नाही जमणार आहे आपल्याला आणि हे का करायचं मी. आणि जे मी तिथून लिटरली टेकडीवरती ते इंजिनिअरिंग कॉलेज आहे पुण्यामध्ये, तिथून धूम ठोकली आणि टाइम्स ऑफ इंडियाच्या ऑफिसला, फर्ग्युसन कॉलेज रोडवरती जे भव्य असं ऑफिस आहे तिथे गेलो आणि तिथे जाऊन संपादकांना भेटलो आणि म्हटलं मला काहीतरी लिहायचं आहे. तर ते म्हटले मग लिहा ना. फरीदा मास्टर त्या तेव्हा पुणे टाइम्सच्या संपादक होत्या. त्या म्हटलं मग लिहा ना, सांगताय काय मला. त्यांच्याच ऑफिसमधला प्रिंटरमधला कागद. बरं, त्यावेळी अख्ख्या ऑफिसमध्ये एकच प्रिंटर असायचा. आता सारखं नाही की घराघरात प्रिंटर्स वगैरे नाही, एक प्रिंटर असायचा आणि तो असा खूप असा सजवून ठेवलेला असायचा. त्यातनं मी कागद चोरला, त्याच्यावर एक लेख लिहिला, त्यांना दिला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी तो छापला. आणि मग म्हटलं कशाबद्दल होता तो? पुण्याच्या रिक्षावाल्यांवरती काहीतरी असा ह्युमरस सॅटॅरिकल वगैरे होता. तो छापल्यावर मी म्हटलं शपथ, दिस इज व्हेरी कूल. आणि मग तिथून फोन आला की तुमचा पत्ता काय. म्हटलं कशाला. चेक पाठवायचा आहे. म्हटलं बरं कितीचा आहे.
ते म्हणले 300 रुपये. हे साधारण काय 2001ची ही गोष्ट आहे. 300 रुपये एका आर्टिकलसाठी जो लिहायला मला काही अर्धा तास वगैरे लागला असेल. आणि दॅट्स व्हेन आय डिसाइडेड आता इंजिनिअरिंग वगैरेला परत जायचंच नाही, आता क्रिएटिव्ह काहीतरी करायचं आहे. आणि मग मी एका मासिकाचा संपादक झालो. जनरेशन नेक्स्ट नावाचं एक नॅशनल युथ मॅगझिन तेव्हा होतं, सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट अँड ॲक्टिव्हिटीज, ते चालवायचे. ते मला एकदा न्यूज स्टँडवर मिळालं. मी ते मासिक घेतलं, ते वाचलं आणि अत्यंत टुकार होतं ते. मग मी काय केलं, एक लाल स्केच पेन घेतला आणि त्याच्यावर ते सगळं असं गिरवलं. हा मथडा चुकलेला आहे, हा कशाला टाकला आहे, याच्याऐवजी असं लिहायला पाहिजे होतं, किंवा हा आर्टिकलचा जो आशय तोच मुळात चुकलेला आहे, आपण या अँगलनी लिहिलं असतं तर, मग त्या अँगलनी लिहिलं असतं तर ते आर्टिकल कसं झालं असतं, असं ते आर्टिकल लिहून मी ती सप्लिमेंट त्याला जोडली. आणि असं सगळं घेऊन मागे पत्ता होता, पब्लिशरला जाऊन भेटलो. आणि 20व्या-21व्या वर्षी कसं आपल्याला वाटतं ना की आपल्याला सगळं येत असतं, आपण खूप शहाणे असतो, जसं एडिटरला आपलं त्या पब्लिशरला असं मॅगझिन दिलं, म्हटलं असं छापायचं असतं मॅगझिन. मॅथ्यू मॅटम भला माणूस तू, म्हटलं थँक्यू. हे अगेन पुण्यामध्येच. त्यांना अरे फोन केला 2-3 दिवसांनी, वुड यू लाईक टू एडिट द मॅगझिन. आणि मी सडनली 21व्या वर्षी संपादक झालो. आणि हे सगळं करत असताना मग पहिला प्रायव्हेट FM चॅनल भारतामध्ये आला आणि त्याची जाहिरात बघितली आणि मी त्याच्या ऑडिशनला गेलो. मी म्हटलं आपल्याला लिहिता येतं आहे तर आपल्याला एक काय ते स्क्रिप्ट रायटर किंवा कॉपी रायटर वगैरे असं म्हणून काहीतरी ते घेतील. तिथं गेल्यावर बघितलं, ते म्हणले असं काही नाही आहे आमच्याकडे, स्क्रिप्ट तुम्हीच लिहा, तुम्ही बोला. आपण ते ठीक आहे, मी बोललो आणि त्यांना आवडलं आणि त्यांनी घेतलं. हे ऐकताना खूप सोपं वाटतंय म्हणजे, पण इतकं सोपं होतं का खरंच ते? का नाही, अजिबातच नाही. हां, म्हणजे काहीतरी त्याच्यासाठी तू अभ्यास केला असेल, काहीतरी त्याच्यावर संस्कार काहीतरी झाले असतील. ते काय वाचनाचे होते का कसले होते? माझ्या वडिलांना, माझी आई PhD, वडील सिनियर IPS ऑफिसर आणि अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. तर आमच्या घरात कसं होतं की वडिलांना माहीत नसायचं मी कितवीत आहे, मी किंवा बहीण. लिटरली बरोबर, तो 7वीत का 8वीत आहे, आय एम नॉट शुअर, असं ते म्हणायचे. त्यांचा फोकस असायचा की रोज तुम्ही काहीतरी इंटरेस्टिंग वाचायचं, समोर उभं राहायचं आणि 3 मिनिटाचं भाषण द्यायचं. आणि हे रोज करायला लागायचं. बरं, ते आम्हाला कंपल्सरी, मला तबला आणि बहिणीला हार्मोनियम आणि गायन शिकायला त्यांनी लावलं होतं. आणि कोणीही आलं, पाहुणे आले की लगेच तबला काढून बसा आणि ऑर्केस्ट्रा सुरू करा. त्या वयात जाम जीवावर यायचं रे, खूप वाईट वाटायचं. पण त्यामुळे जी स्टेज डेअरिंग मिळाली, दॅट वॉज इनव्हॅल्युएबल. हे पटकन असं 3 महिन्याचा कोर्स करून ते नाही शिकतायत. ते संस्कार, लाईक यू सेड, ते असावे लागतात. पण टाइम्स ऑफ इंडियामध्ये लिहायला मिळणं, संपादक होणं आणि मग FM रेडिओ येणं, आणि ते दीज आर ऑल सिरीज ऑफ फॉर्च्युनेट इव्हेंट्स. ओके. म्हणजे मी अनेक वर्षांनंतर मला COEP, पुण्याचं जे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, हे नंबर 1चं जे कॉलेज आहे, ज्या कॉलेजच्या गेटवर उभं राहायची सुद्धा आमची लायकी नव्हती तेव्हा, कारण मार्क तेवढी नव्हती ॲडमिशनसाठी. त्या कॉलेजच्या डीनचा मला एक दिवस फोन आला आणि ते म्हणाले की सर तुमचं लेक्चर ठेवायचं आहे. म्हटलं चालेल ना, मला तारखा कळवा, मी जरा शेड्यूल चेक करतो, काय बोलावं मी असं अपेक्षित आहे तुम्हाला. ते म्हटले तुम्ही ठरवा ना, तुम्ही काय, तुम्ही सर. मी मनातल्या मनात खूप हसलो. मग मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमध्ये जाऊन तिथल्या मुलांना इंजिनिअरिंग सोडून दुसरं काय काय करता येतं याच्यावर लेक्चर. अर्थात ते वास्तववादी मी बोलायचा प्रयत्न केला की हे असं काही सगळ्यांसाठी होत नसतं. त्यात लक खूप मोठा फॅक्टर असतो. तुम्ही कोण आहात, बॅकग्राऊंड तुमचं काय आहे, सोशो इकॉनॉमिक क्लास काय, हे सगळं मॅटर करतं. पण त्याच्यानंतर 8-10 मुलं आली माझ्याकडे की सर आम्हाला इंजिनिअरिंग सोडायचं आहे. म्हटलं अरे असं करू नका, तुम्ही आता COEP मध्ये आहात, ते कम्प्लीट करा, आणि सिरियस असाल तर मला प्लॅन द्या तुमचा की का सोडायचं, एक दुसरं काय तुम्ही करणार आहात वगैरे. तू आता सांगितलंस की पहिला FM चॅनल आला जो होता रेडिओ मिर्ची, आणि तिकडे तू RJ म्हणून तुझं करिअर सुरू झालं. पण मग तेव्हा डोक्यात कोण होतं? अमीन सयानी होते, त्यांची स्टाईल होती का तेव्हा तुमचं इंटरनली पण त्याच्यावर काही विचार व्हायचा की कशा प्रकारे बोलायला पाहिजे आपण वगैरे? मला ना आयुष्यातला पहिला रेडिओचा अवॉर्ड मिळाला तो अमीन सयानी यांच्या हस्ते. आणि त्यांना भेटल्या मी म्हटलं की सर आय डोंट नो तुम्ही माझा कार्यक्रम ऐकलाय का नाही. तोपर्यंत मी मुंबईला शिफ्ट झालेलो होतो. पण माझी स्टाईल तुमच्या स्टाईलपेक्षा खूप वेगळी आहे आणि मी स्टाईलच मारत नाही सर. मी जसा नॉर्मली बोलतो तसाच बोलतो. फक्त आपण काय कॅमेरावर बोलताना किंवा रेडिओवर बोलताना +1 थोडी एनर्जी टाकतो ते बस. पण बाकी स्टाईल मी काहीच मारलेली नाहीये, कधीच मारणार नाहीये. तेव्हा खरं तर हे सगळंच नवीन होतं
एकतर तुम्ही ऑल इंडिया रेडिओ सारखंच बोला, ते कंटिन्यू करा, किंवा यू कम अप विथ युअर ओन स्टाईल्स. ओके. आणि तेव्हा मी थोडा अभ्यास केला, इंटरनॅशनल लोकांचं वाचलं, ऐकलं आणि ठरवलं की नाही, आपली जी स्टाईल आहे आपण त्याच स्टाईलमध्ये बोलूया. मग त्यात एक्सपेरिमेंटेशन खूप झालं. म्हणजे मला सुरुवातीला त्यांनी हिंदी, इंग्रजी, मराठी हे सगळं एकाच वाक्यात बोलायला लावलं. बापरे. अच्छा. काही लोकांची फास्ट बोलायची सवय होती. त्यांचं काय, नमस्कार, मी संग्राम खोपडे, तुम्ही असं नसतं. म्हणजे असं मी बोलत नाही. माझा कार्यक्रम ऐकला तर मी कधी कधी इतके मोठे पॉजेस घेतो की लोक म्हणतात, अरे बंद पडला काय रेडिओ. नाही, पण काहीतरी मी महत्वाचं बोललेलो असतो किंवा आता बोलणार असतो, राईट. त्यामुळे तो स्पीडचा एक आम्ही एक्सपेरिमेंट केला. हे सगळं ट्राय करत गेलो. आणि पुणेकर हे आमचे गिनी पिग्स होते. कारण पहिल्यांदा आय थिंक महाराष्ट्रात पहिलं प्रायव्हेट FM स्टेशन त्या अर्थी पुण्यात आलं होतं. इंदोरला एक सुरू झालं, मग पुणे, आणि हे. तर ते सगळं ट्रायल अँड एरर होतं रे. ओके. आम्ही मध्ये कधी कधी एक मराठी गाणं लागायचं, मग म्हणजे मळ्याच्या मळ्यात कुणगो उभी, त्याच्यानंतर बॉन जोईचं इट्स माय लाईफ लागायचं, आणि मग त्याच्यानंतर कल हो ना हो, आय थिंक तेव्हाच रिलीज झाला होता, त्याचं एक गाणं लागायचं. तर हे सगळं आम्ही ट्राय आउट करत गेलो. पण नंतर तुमच्या लक्षात आलं असेल की तुमचा ऑडियन्स कोण आहे नेमका, त्याला काय ऐकायला आवडतंय. सगळ्यात गंमत केव्हा आली की तो काळ ना पुण्यातला पब्सचा काळ होता. ओके. म्हणजे एक वर्ग असा होता, आणि कॉलेज गोईंग मुलं मुली वगैरे, की पब नाईट लाईफ हे खूप नवीन काहीतरी होतं. आणि मग पुण्यातले TDS, ब्लॅक कॅडिलॅक वगैरे असे काय 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 नावं, स्क्रीम, असे नाईट क्लब्स वगैरे होते. दुपारची सुद्धा पार्टी असायची कॉलेज किड्ससाठी. इमॅजिन, नाईट क्लब मधली पार्टी, पण ती दुपारी आहे. दुपारी जाऊन तुम्ही नाचताय बिचताय, आणि ते आत असल्यामुळे अंधार आहे सगळं असं वाटतं. किंवा तर त्यामुळे अनेक लोकांना असं वाटायचं, इन्क्लुडिंग मी बरं का, की आपण अरे इंग्रजी गाणी वाजवली पाहिजेत. कारण मला स्वतःला ब्लूज, जॅझ हे संगीत खूप आवडतं. मी क्लासिकली ट्रेन तबला प्लेअर आहे. 5 माझ्या परीक्षा झालेल्या आहेत. पण मला वेस्टर्न म्युझिक प्रचंड आवडतं. तर मी म्हटलं, अरे इंग्रजी खूप क्राऊड आहे, खूप खूप खूप. मग मार्केट रिसर्च नावाची गोष्ट काय असते हे आम्हाला तेव्हा कळलं. तर रिसर्च केल्यावर असं जाणवलं की तुम्ही कुठल्याही पबमध्ये गेलात किंवा कॉन्सर्टला गेलात, मग ब्रायन ॲडम्स आला किंवा कोणाला, तर त्या काळी 300 लोक जी होती ना, जी या पबमध्ये असायची, या ब्रायन ॲडम्सच्या कॉन्सर्टला असायची, तीच पुन्हा पुढच्या पबमध्ये जायची. त्यामुळं तुमच्या 30 लाखापैकी 300 लोकच इंग्रजी गाणी ऐकतायत. पण बरं, तुम्ही रिसर्च केल्यावर कोणाला विचारलं की अमोल परचुरे, युअर अ यंग स्टुडंट स्टडिंग इन फर्ग्युसन कॉलेज, डू यू लिसन टू इंग्लिश म्युझिक, तू कशाला नाही म्हणणार आहेस? तू ऑफकोर्स, अरे आम्ही म्हणजे आमच्या आजोबांपासून आम्ही इंग्रजीच ऐकतो सगळं. तर त्यामुळं ते परसेप्शन, ऑडियन्स कोण आहे तुमचा, ते कसं कळायला हवं हे आम्हाला कळलं. आणि मग सुचलं की अच्छा, बॉलिवूडचं म्युझिक, दॅट्स द हायेस्ट कॉमन फॅक्टर. आणि म्हणून बहुतांश लोकांनी आपल्याकडे बॉलिवूड म्युझिक वाजवायचं ठरवलं. ठीक आहे. हे तू पुण्याबद्दल सांगितलंस, पण तू पुण्यानंतर मुंबईत गेलास. हो. आणि मुंबईत काही वर्ष राहून परत पुण्यात आलास. तर हे का झालं? म्हणजे तुला प्रमोशन मिळत गेलं म्हणून तू हे शहर बदललीस, का तुला ती शहरच बदलायची होती? ऍक्च्युली मी काय केलं, मी अगदी 6-8 महिने पुण्यात ऑन एअर होतो 2002 साली. ओके. आणि मी एकदम ती नोकरी सोडली. एक तर मला बोर या अर्थी झालं होतं की सगळे वावाच करायचे, कारण एकच चॅनल होतं. त्यांना कॉम्पिटिशन असल्यामुळे पर्याय सुचत नव्हता. बरोबर. म्हणून मी जरा बोर झालो होतो. आणि एक दिवस मी परत विचार मंथन आणि वडिलांची खूप चर्चा केल्यानंतर मी नोकरी सोडली आणि राजकारण जॉईन केलं. म्हणजे मी एका पक्षाचा युवक त्यांच्या फ्रंटलचा उपाध्यक्ष झालो पुणे शहरामध्ये. ओके. आणि मग खादीचा कुर्ता घालून बोंबलत गावभर मी हिंडत होतो. हे कुठलं वर्ष? 2002चा एंड. अच्छा. अप टू 2004, कारण लोकसभेच्या इलेक्शन्स तेव्हा होत्या. 2 वर्ष मी ग्रास रूट्स वरती काम केलं पॉलिटिक्समध्ये. आणि मग इलेक्शन संपल्यानंतर मी म्हटलं, अरे आता पैसे संपलेत. म्हणजे रेडिओमध्ये काम केल्यावर 9 महिने वर्षभर जे साचवले होते ते सगळे संपले. राजकारणात कुणी पगार देत नाही. आता तेव्हा मी इतका मस्त गोंडस आणि निरागस होतो की मला वाटायचं चांगलं काम केल्यावर आपल्याला पॉलिटिकल पार्टी पगार देईल. आणि तिथे गेल्यावर तर कुठं नाही, असं काही नसतं पगार बिगार. तुम्हाला हवंय तर तुम्ही ते कॉलेजचे ॲडमिशन्स वगैरे करून चांगले पैसे कमवू शकता. मी म्हटलं, असले काही धंदे आपण जर केले तर वडील कमरेखाली लाथ घालून हाकलून देतील घरातून. सो हे काय आपल्याला जमणार नाही, नोकरी करायला हवी. म्हणून मुंबईला मी आणि आई सुद्धा 2005 मध्ये गेली. वडील मुंबईला एकटे होते, त्यामुळे तिकडे शिफ्ट झालो. मग मी तिथे अप्लाय केलं. आणि तिथे अप्लाय केल्यावर एकतर 2 वर्षाचा गॅप, आणि तुम्ही पुण्यावरून आलाय. हे खरं तर लोकांनी, अरे तुम्ही पुण्यावरून आलाय असं म्हणायला हवं, पण मुंबईतले लोक, तुम्ही पुणे, स्मॉल टाउन,
इट्स अ स्मॉल सिटी, दिस इज मुंबई वगैरे. मग तिथे मला एक्झिक्युटिव्ह असिस्टंट प्रोड्युसर, मग एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर वगैरे असं करत करत मग 6 महिने मला खूप घासावे लागले. मग एक ब्रेक मला असा मिळाला. कोणी आजारी पडलं ना की मी लगेच समोर उभं राहायचो, एक चान्स द्या. मग ते विचार द्यायचे. आणि असं करत करत मी प्रत्येक तासाला 2 मिनिटाचा असा न्यूज रिपोर्ट, न्यूज स्कॅन वगैरे होता. BBC कडून तो यायचा, तो मी करायला लागलो. तो वाचून दाखवायचा. त्याच्यानंतर संध्याकाळच्या शोचं कोणीतरी आजारी पडलं, संध्याकाळचा शो केला. मग संध्याकाळचा शो मला दिला, त्यांना दुसरीकडे पाठवलं. मग एक दिवस सकाळचा जो मेन शो असतो रेडिओमध्ये, प्राईम टाईम सकाळी, टीव्हीत संध्याकाळी असतो, तर त्याची रेडिओ जॉकी सुट्टीवर गेली आणि मी तो चान्स जो पटकावला तो पटकावलाच. तिला आल्यानंतर ते म्हणले की तुम्ही दुसरं काहीतरी छान तुम्हाला देतो, रात्रीचा शो वगैरे, वीकेंड शो वगैरे असं. आणि मग तो चान्स मी घेतला आणि झालो, फिट झालो. हे कुठलं स्टेशन होतं हे? आणि सुरुवातीला गो FM त्याचं नाव होतं. ओके. 92.5 गो FM, द साऊंड ऑफ मुंबई. आणि मग त्याचं रेडिओ 1 झालं. BBCची त्यात इन्व्हेस्टमेंट आली. BBCचे इंटरनॅशनली लंडनमध्ये रेडिओ 1 हे खूप फेमस आहे, तर ते भारतामध्ये त्याचं रेडिओ 1 झालं होतं. तिथून तू परत पुण्यात कधी आलास आणि का आलास? काय होतं ना की आपल्याला असं वाटतं की आपली मेमरी परफेक्ट असते किंवा आपल्याच आयुष्यातल्या घटना आपल्याला कशा माहीत नसतील नीट. पण मी जेव्हा याचा आणि सायकोलॉजीचा अभ्यास करतो ना, तेव्हा असं बऱ्याच वेळा होतं की अनेक मेमरीज आपल्या फसव्या असू शकतात. सो याला 2-3 कारण आहेत. एक जे मी सगळ्यांना सांगतो की माझं मराठीवरचं प्रेम, ते आहेच, खरंच होतं, आजही आहे. मला तिथे मराठी रेडिओ करायचं होतं, पण तिथे कोणीच मराठीत तुम्हाला रेडिओवर बोलूच देत नव्हतं. की मराठी काय, काही लोक म्हणायचे डाऊन मार्केट आहे, काही लोक म्हणायचे नाही तितका ऑडियन्स नाही आहे, नाही वो आपल्या याच्यात फिट होत नाही आहे, आणि त्याला काहीतरी आपल्या पॉलिसीमध्ये फिट होत नाही आहे किंवा काय, अशी कारणं ते द्यायचे. आणि मी म्हटलं मग पुण्यात तर करू देतात, अर्थात पुण्यात तर करावंच लागेल त्यांना. मी त्यासाठी पुण्याला परत आलो. ते एक होतं. दुसरं एक कारण असं होतं की मला सिरियसली पॉलिटिक्समध्ये काहीतरी इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये करायचं होतं. आणि म्हणजे असं काही नाही आहे की आमच्या कुटुंबामध्ये काहीतरी वारसा आहे पॉलिटिक्सचा. आमच्या आय थिंक 7 पिढ्यांमध्ये कोणी हाऊसिंग सोसायटीची इलेक्शनसुद्धा सेक्रेटरीसाठी लढलेलं नाही. पण मला तो किडा होता. आणि मग कुठे करायचं, तर अर्थात पुण्यात करायचं, आपलं जन्मभूमी, कर्मभूमी, हे सगळं असल्यामुळे. आणि तिथे पुण्यात नवीन रेडिओ स्टेशन सेटअप करायचं, तो चान्स मिळाला. मी प्रोग्राम डिरेक्टर झालो आणि ऑन एअर सुद्धा शो करत होतो. हे स्टेशन कुठलं होतं? रेडिओ 1च. रेडिओ 1. पण त्याचं काय, हे पुणे स्टेशन किंवा काय म्हणतात त्याला, पुणे फ्रिक्वेन्सी? भारतात कसं आहे ना, मला अनेक लोक भेटतात, अनेक प्रकारचे लोक असतात. ते एकदम एक प्रकार असतो, सो वी थिंकिंग ऑफ इन्व्हेस्टिंग इन व्हाय डोंट वी स्टार्ट ऑन रेडिओ स्टेशन पासून ते आपल्याला रेडिओ स्टेशन टाकायचं, किती खर्च होतो सांगा, आपण सगळं करून टाकू, आपल्याला काय इन्व्हेस्टमेंटचं काय टेन्शन नाही. तर हे सगळे येतात आणि मग सांगावं लागतं असं नसतं, असं काही असं चालू नाही करतायत. किंवा इथे पुण्यात बिग FM मी जेव्हा चालू केलं तेव्हा अनेक लोक माझ्या वडिलांना म्हटले, संग्रामनी छान टाकलं ते. हो, काय इन्व्हेस्टमेंट वगैरे घेतली तरी का स्वतःच सुरू केलेलं आहे? तर असं नसतं. या कंपन्या खूप प्रचंड मोठ्या असतात. 50-100 कोटी रुपये फक्त सरकारला लायसन्स फी म्हणून द्यावी लागते तुम्हाला. आणि सरकार जेव्हा लायसन्स काढतं तेव्हाच त्याच्यावर बिडिंग होतं आणि त्या बिडिंगमध्ये तुम्ही जिंकला तर तुम्हाला ते तसं करता येतं. हा एक स्केअर्स रिसोर्स असतो स्पेक्ट्रम म्हणून. सो ते बिडिंग झालं, ते पुण्यात लायसन्सेस ओपन झाले. मग पुण्यात आधी जे एक होतं स्टेशन ते अनेक स्टेशन्स तिथे आले आणि पुन्हा मी रेडिओ आणि हे सगळं करायला लागलं. पण याच्या आधी एक गंमत झाली होती. मी मुंबईत असताना ना लोकांना पत्र लिहायचो. अच्छा. तसली पत्र नाही, मी तुला असं प्रेमपत्र वगैरे, मला तेच वाटलं आधी. किंवा तूच स्वतःचा फॅन्स म्हणून स्वतःलाच पत्र लिहायचं. आणि ही आयडिया खूप चांगली आहे आणि ही राजकारणात वापरण्यासारखी आहे. तर मी मोठमोठ्या लोकांना पत्र लिहायचो की या माझ्या देशासाठी माझ्या या आयडियाज आहेत, देशाला पुढे न्यायचं असेल तर आपल्याला असं करावं लागेल. तर मी तसं खूप लोकांना लिहायचो. त्याचं फार काही कोणी रिस्पॉन्स नाही. लोक कोण असायची म्हणजे? मोठमोठे पॉलिटिशियन्स. एका मॅननी मात्र मला उत्तरही दिलं आणि त्याची दखल घेतली, म्हणजे सॅम पिट्रोडा. ओके. सॅम अमेरिकेत असतात, तेव्हाही ते अमेरिकेत होते. त्यांना मी ईमेल केला होता. त्यांनी माझ्या ईमेलला उत्तर दिलं. हे 2007ची गोष्ट. त्यांनी मला त्यांचा नंबर दिला. तेव्हा मोबाईल फोन वगैरे नव्हता. मी PCOमध्ये जाऊन फोन केला. तर सॅमशी बोललो. सॅम ज्यानं खरं तर त्या सगळ्या टेलिकॉम क्रांतीमध्ये हे PCOs भारतात आणले होते.
त्या पीसीओने मी सॅमला फोन केला आणि सॅम म्हटले की मला आवडल्या तुझ्या आयडियाज, मी भारतात येतोय 3-1 महिन्यानंतर, तेव्हा आपण नक्की भेटूया वगैरे. तर मी म्हटलं अरे यार हे अल्टिमेट आहे, म्हणजे अजून काय हवं. मी त्या याच्यात असा ढिंगडिंगा नाचत बसलो होतो. सॅमनी तो ईमेल राहुल गांधींना फॉरवर्ड केला आणि राहुलजींच्या टीमकडून मला फोन आला. मला वाटलं की आपला कोणतरी मित्र आपली मस्करी करतोय, कारण हे सॅम पिट्रोडाशी बोललोय हे मी गावभर सगळ्यांना सांगितलेलं होतं. आणि सॅम जे काही बोलला नसेल तेही मी त्यात अर्थात मीडियावाला असल्यामुळे सांगितलं होतं की नाही सॅम तर म्हटलं की तूच आहेस. सो म्हटलं कोणतरी गंमत करतोय. तर मी म्हटलं की सर मी तुम्हाला परत फोन करतो. आणि मी ऑनलाईन जाऊन सायबर कॅफेमध्ये जाऊन ऑनलाईन नंबर शोधला, ऑफिसर फोन केला, त्याच माणसाने उचलला. म्हटलं आई हा जेन्युइन आहे, आपण उगाचच. आणि मग राहुल गांधींना मी भेटलो, त्यांच्याशी 2दा जाऊन खूप चर्चा केली की काय माझ्या आयडियाज काय आहेत, मला काय वाटतं वगैरे वगैरे वगैरे. आणि मग ते म्हटले ग्रेट, म्हणजे आपण एकत्र काम करूया इथं माझ्या टीममध्ये काय काय. त्यांच्या टीमनी मला एक जॉब ऑफर केली. मी म्हटलं अरे पण मी मिडल क्लास मराठी माणूस आहे, चांगले दिवस बघायला मला मिळत आहेत, शो माझा हिट आहे, नंबर 1 आहे, पगार खूप मीडियाचा मला मिळतोय, माझे 2 घराचे हप्ते आता चालू आहेत. तर तिकडं पगार देणार आहेत का ते मला, दिल्लीत जाऊन काम करायचं वगैरे पक्ष. कारण मला लाखो लोक तयार असतात फुकट काम करायला त्यांच्यासाठी. लाखो लोक तयार असतात, आम्ही पैसे देतो तुम्हाला पण आम्हाला घ्या तुम्ही काम करू द्या. तर तिथे कळलं की काहीतरी स्टायपेंड मिळेल, त्यात राहण्याचा खर्च बेसिकली माझा निघणार होता, हप्ते कसे भरायचे. त्यामुळे मी त्यांना म्हटलं सॉरी यार पण लिटरली नाही जमत. मग मी एक वर्षभर काय काय करून फ्रेंड्स फॅमिलीकडनं पैसे घेऊन एकाचं लोन फिटवलं, ते विकलं, दुसऱ्याचं क्लिअर केलं आणि लोनपासून मी मुक्त झालो. मग फोन केला चला मी आता रेडी आहे. आणि मग मी तोपर्यंत मी पुण्याला शिफ्ट झालो होतो. मग ही पुण्याची नोकरीसुद्धा सोडली आणि दिल्लीला शिफ्ट झालो. म्हणजे रेडिओ मीडियापासून बाय बाय. दिल्लीला गेलो. काम खूप इंटरेस्टिंग होतं. मला देश फिरायला मिळाला. देशभरात वेगवेगळे कार्यकर्ते जे आज चांगल्या पोझिशन्सला आहेत, म्हणजे तेव्हा जे युथ काँग्रेसमध्ये होते, जे NSUI-मध्ये होते माझे सगळे 2008-2009ची गोष्ट आहे. तर काही खासदार झालेत, काही आमदार झालेत, काही कुठे मंत्री झाले वगैरे वगैरे. सो ही खूप छान मंडळी भेटली, देश बघायला मिळाला मला. आणि सॅम पित्रोदांना भेटलंच की नाही त्याच्यानंतर? सॅमला मी नाहीच, म्हणजे अनेक वर्ष नाहीच भेटलो. म्हणजे सॅमला मी एकदा एका कार्यक्रमात आम्ही अगदी धावती भेट झाली, पण त्यानंतर ऑनलाईन आम्ही भेटलोय 2-3 वेळा. पण ही सगळी मंडळी भेटत असताना मला जो भारत दिसला ना, तेव्हा मला कळलं की चला आपल्याला काहीच कळत नाही, म्हणजे आपल्याला हा देश अजिबात समजत नाही. स्वतःला मिडल क्लास म्हणवतो पण बट आय वॉज नेव्हर मिडल क्लास बिकॉज माय फादर वॉज अन IPS ऑफिसर. आईसुद्धा माझी BA MA LLB आणि PhD. सो क्लिअरली अपर मिडल क्लास, क्लिअरली प्रिव्हिलेज्ड. पण आपल्याला आवडतं नाही रे आपण काय मिडल क्लास आहे. तर त्या बॅकग्राऊंडमध्ये राहत असताना खरा भारत काही तुम्हाला कधी बघायला मिळत नाही. तुम्ही पुण्या मुंबईमध्ये राहता तेव्हा तर अजिबातच बघायला मिळत नाही. तो मला बघायला मिळाला, ते माइंड ब्लोईंग होतं. पण दिल्ली मला अजिबात आवडली नाही. पु ल देशपांडे दिल्लीला होते, दूरदर्शनचे आय थिंक ते डायरेक्टर संचालक होते. त्यांना कोणीतरी विचारलं की दिल्लीमध्ये तुमचं आवडतं ठिकाण कुठलं, तर ते म्हणाले दिल्ली रेल्वे स्टेशनवर पुण्याला जाणारी रेल्वे गाडी ज्या प्लॅटफॉर्मवर लागते तो प्लॅटफॉर्म ते माझं आवडतं ठिकाण आहे दिल्लीमधलं. माझंही तसंच व्हायचं. आय डोंट नो, म्हणजे तिथले लोक असतील, तिथलं खाणं असेल, सकाळी सकाळी उठून बाहेर तुम्ही एकटे राहताय, बाहेर कुठेतरी ब्रेकफास्ट करायचा आहे, कचोऱ्या, समोसे, अशा गोष्टी, जिलब्या उल्या असं तुम्हाला मिळतंय. इथपासून सुरुवात, म्हणजे एक कल्चरल शॉक जो असतो ते मला झेपलंच नाही. आणि मी म्हटलं की आपल्याला जे नीट जमतं, म्हणजे रेडिओचा कार्यक्रम असेल, टीव्हीचा कार्यक्रम असेल, त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या इतरांपेक्षा खूप चांगल्या जमतात, जे इतर लोक नाही करत आहेत. तर ते आपण केलं पाहिजे. आणि पॉलिटिक्स जर करायचं आहे लॉंग टर्ममध्ये तर ते जमिनीवरचं असलं पाहिजे, ते इलेक्टोरल पॉलिटिक्स असलं पाहिजे. बॅकरूम बॉय किंवा स्ट्रॅटेजिस्ट वगैरे यात खरंच मजा येईल का, म्हणून मी ठरवलं आपल्याला परत यायचं. परत पुण्याला आलो, सगळ्यांना परत फोन. आणि ते असतं ना की तुम्ही काही शेपूट घालून परत आला, परत लोकांनी जाताना शिव्या घातल्या होत्या सगळ्या मीडियामधल्या सगळ्या लोकांनी. म्हणजे राजदीप सरदेसाई, राजदीप मला म्हणाले होते दिल्लीला शिफ्ट व्हायच्या आधी, खरं सांगू का
नको करू असलं. मीडियामध्ये आज छान आहेस ना, त्यात खूप प्रगती करतोय, नको जाऊस तू, ऐकशील का माझं. आणि परत येताना मग सगळ्यांनी परत शिव्या, अरे तू असं कसं सोडून येऊ शकतो, अरे दिल्लीत, अरे तू राहुल गांधी, अरे तू, अरे. पण मी म्हटलं नाही, आपल्याला जे पटतंय विचार केल्यानंतर निर्णय आपण घेऊया. बरोबर. आणि परत आलो, परत पुन्हा रेडिओ करायला लागलो 2011 पासून, आणि पुण्यातच. आजवर 2-3 वर्षात एकदा मी असा एक 3-4 महिन्याचा ब्रेक घेतो, सबॅटिकल घेतो, पण अदरवाईज अखंड रेडिओचा प्रवास चालू आहे. आणि तो एकाच स्टेशन मध्ये आहे की नाही, सगळीकडं, सगळ्या चॅनलवरती फिरून झालेला आहे. कारण काय होतं ना, जोपर्यंत तुम्ही नोकरी बदलत नाही तोपर्यंत पगार तेवढा वाढत नाही. आणि हे सगळ्या इंडस्ट्रीमध्ये खरं आहे. तुम्ही कितीही बोला मी नंबर 1 आहे, तुम्ही घरकी मुर्गी होता, दाल बराबर होता, आणि आत्ताचे चॅनलवाले ऐकतात ना माझे बॉसेस वगैरे, त्यामुळे ते तुम्हाला असं 5, 10, 15, 20% वगैरे हे देतात. जॉब जम्प केला तुम्ही की एकदम 50%, 100% मिळू शकतो. पण तू सगळीकडे मॉर्निंगच प्राईम टाइम तेच करत राहिलास. आता मला सांग की रेडिओचं सध्याचं काय म्हणू आपण त्याला, परिस्थिती काय आहे. कारण एकीकडे आपण जेव्हा मीडियाचा विचार करतो तेव्हा OTT आलेला आहे, किंवा एकीकडे 5G आलेला आहे, आणि लोक हा विचार करतायत की अरे सिनेमाचं कसं होणार, अरे टीव्हीचं कसं होणार. तर रेडिओचं काय चाललंय नेमकं आता? रेडिओचं काय चाललंय, 2-3 गोष्टी आहेत. एक तर रेडिओ मधल्या लोकांना किंवा येऊन तरुण पिढी फार रेडिओ ऐकत नसावी असं मला वाटतं, नाही ऐकत. म्हणजे मी जेव्हा लोकांमध्ये जातो ना, तेव्हा लोकांचा गैरसमज असा आहे की अरे तरुण पिढी यांना खूप ऐकते, ओ तरुण पिढी तुम्हाला खूप मानते हो सर, अरे काय. पण तसं नाही आहे. मला माझा ऑडियन्स एक्झॅक्टली माहिती आहे, ऐकतात, सगळे ऐकतात. मराठी भाषेवर, मराठी वाङ्मयावर ज्यांचं प्रेम आहे, ज्या लोकांना एक ग्लोबल आउटलुक आहे, त्या पुणेरी किंवा पुणेकर लोकांना माझा कार्यक्रम आवडतो. पण त्यातल्या त्यात वयवर्ष 25 ते वयवर्ष 55 मधल्या ज्या मुली आहेत, स्त्रिया आहेत, महिला आहेत, त्या माझा सगळ्यात मोठा, तो माझा मेन ऑडियन्स आहे. त्या खूप खूप नीट ऐकतात, चांगलं ऐकतात आणि फॉलो करतात. तुझ्या कॉन्टेंटमुळे की आवाजामुळे? आय डोंट नो, आय थिंक माझ्या दिसण्यामुळे. तू दिसतच नाहीस रेडिओवर. एक्झॅक्टली. त्यामध्ये कसा दिसत असशील याचा विचार त्यांनी रंगवलेला आहे. बट इन आय डोंट नो ते काय नेमकं असेल, पण दॅट इज माय मेन ऑडियन्स. तरुण मंडळी फार रेडिओ ऐकत नाहीयेत, आणि त्याची कारणं म्हणजे काय, डिजिटल मीडिया, OTT, इतर जे ॲप्स सगळ्या ज्यावर गाणी मिळतात तुम्हाला, किंवा आपण जी रेडिओवर गाणी ऐकवतो ती कदाचित क्लिक त्यांना होत नाहीयेत वगैरे, अनेक हे असू शकतात. पण रेडिओ समोर 2-3 चॅलेंजेस आहेत. रेडिओवर सगळ्यात जास्त काय वाजत असेल तुला वाटतं? गाणी नाही, जाहिराती. FM रेडिओवर प्रायव्हेट चॅनलवरती प्रचंड जाहिरातींचा भडीमार असतो, आणि सोन्याचं अंड देणारी कोंबडीची जी काही दंतकथा आहे त्याप्रमाणेच मलाही अशी भीती आहे की रेडिओ, आणि बाय द वे लोकांना असं वाटत असेल की मी रेडिओ जॉकी म्हणजे मीच मालक वगैरे, असं अजिबात नाही आहे. मी तिथे कन्सल्टंट म्हणून असतो, माझं मी काम करतो. मी वेळोवेळी सांगतो मॅनेजमेंटला की हे खूप होतंय, जाहिराती जास्त होत आहेत, आणि हे सरसकट सगळ्या चॅनल्सवर आहे, पण डिसिजन घेणारी मंडळी वेगळी असतात. तर हे जर चालू राहिलं ना, तर मग ऑडियन्स तुम्ही ढकलताय की आम्हाला तू नकोयस, तू जा, तू त्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती जा, तू तुझ्या फोनमध्येच काय ऐकायचं ते ऐक. आणि हा मोठा चॅलेंज, आणि हे फार सिरियसली कोणी घेत नाहीये, कारण लॉंग टर्मचा विचार लोक करत नाहीये. मला असं वाटतं की काय होतं ना, की एक रेडिओ जॉकी माझ्यासारखा चा आउटलुक आणि मॅनेजमेंटमधल्या लोकांचा आउटलुक किंवा इतर रेडिओ प्रोफेशनल्सचा, आरजेसचाही आउटलुक वेगळा असेल. अनेक रेडिओ जॉकीजना रेडिओ जॉकी व्हायचं असतं कारण त्यांना अल्टिमेटली टीव्हीवर किंवा फिल्ममध्ये यायचं असतं. तर तो एक स्टेपिंग स्टोन असतो, आणि प्रत्येकाला वाटतं की याला आपण ना आता काय करायचं, आपण आता समजा छत्रपती संभाजीनगरमध्ये काम करतोय फॉर एक्झाम्पल, तिथे आरजे झालो, थोडे चांगले झालो की आपल्याला पुण्याला चान्स मिळेल, पुण्यात थोडा प्रूव्ह केलं की मुंबईला चान्स मिळेल, मुंबईला गेलो की मग फिल्म, राईट. आणि असं प्रयत्न केलेले वगैरे अनेक माझेच मित्र आहेत. मंत्रा म्हणून एक फेमस जॉक आहे, बरोबर. तर मंत्राने तेच खूप प्रयत्न केला फिल्म्समध्ये वगैरे, अर्थात त्याचं पॉडकास्टिंग याच्यात त्यांनी अफलातून आता बिझनेस बनवलेला, नाटकात तो काम करतो, नाटकात प्रचंड छान काम करतो. पण असं सगळ्यांचं स्वप्न असतं. माझं तसं अजिबात कधीच स्वप्न नव्हतं की आपल्याला टीव्हीवर जायचंय, सिनेमामध्ये काम करायचंय. अर्थात हे पॉलिटिक्सचा होतच की बाबा आपण रेडिओ नंतर पॉलिटिक्स करायचंय, पण माझं रेडिओवर प्रेम आहे एक माध्यम म्हणून.
आणि त्यामुळे मला खूप वाईट वाटतं रे की तुम्ही इतक्या जाहिराती वाजवताय. अरे पण रेट वाढवा ना. तुम्ही 10 रुपयाला 10 जाहिराती विकताय, त्यापेक्षा तुम्ही 2च जाहिराती विका, पण त्याची किंमत वाढवा. बरोबर. पण याला लॉंग टर्म आउटलुक लागतो, कारण शॉर्ट टर्म मध्ये तुम्ही तसं केल्यावर तुम्हाला फटका बसतो, रेव्हेन्यू थोडं कमी होतं. तर हा एक मोठा धोका आहे रेडिओ इंडस्ट्रीला. ते जर नीट केलं तर रेडिओला खूप लाईफ आहे आणि रेडिओ कॅन डिलिव्हर अ लॉट, ॲड अ लॉट टू पीपल्स लाईफ. बरोबर. तू आता म्हणालास की तरुण मुलं म्हणजे तरुणाई जी आहे ती रेडिओ ऐकत नाही, हे तुला कळलंय म्हणून तू सामाजिक उपक्रम जे आहेत ते जास्तीत जास्त तुझ्या शो मधून राबवतोस का? नाही, मला काहीतरी इंटरेस्टिंग इम्पॅक्टफुल करायला तर आवडतंच. तरुणांसाठी काय करावं, फ्रँकली आय डोंट हॅव एन आन्सर. नाही, मी तरुणांसाठी नाही म्हणत आहे, पण तुला माहिती आहे तुझा ऑडियन्स तरुण नाहीये, म्हणून तू त्या ऑडियन्ससाठी किंवा त्या ऑडियन्सला आवडेल, मग ते शहरातले प्रश्न असतील, काही सामाजिक प्रश्न असतील, ते जास्त तू हाताळतोस तुझ्या बोलण्यातनं किंवा त्या कार्यक्रमातनं. मी या सगळ्यामध्ये आयडियली मला काय करायला आवडेल, तू जर विचारलंस रेडिओवर किंवा काय, रेडिओवरती बसून मला तुझ्यासारख्या मित्रांबरोबर अत्यंत थुकरट जोक्स सांगायला आवडेल, मला पॉलिटिकल कॉमेडी करायला आवडेल. राईट, दॅट इज व्हॉट आय अल्टिमेटली वॉन्ट टू डू इन लाईफ. पण ते नाही, आत्ता शक्य नाहीये. आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, सोशल इश्यूज घेणं आणि इंटरेस्टिंग अँगल्स त्यातले मांडणं, लोकांना एकत्र करणं, काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह करणं, हे दुसरं कुणीच करत नाहीये. आणि कोणी करत नाहीये म्हणून मला ते करावं लागतं. म्हणजे लिटरली राजकारणातला माझा इंटरेस्टही काय की असं नाही की अरे चला आपल्याला ना एक दिवस आमदार खासदार वगैरे असं काहीतरी व्हायचंय, असं मला कधीच वाटलेलं नाहीये. का? कारण वडील IPS होते, त्यामुळे ते लाल देवाची गाडी असते ना, त्याचं कधीच कौतुक आम्हाला नव्हतं. ते झालेलं आहे, ते बघितलेलं आहे. 20व्या वर्षी मी पुण्यामध्ये एकच रेडिओ स्टेशन होतं रे, आणि प्राईम टाइमचा शो माझाच होता. आणि जो भेटेल तो वावाच करायचा, कारण दे डिडंट नो बेटर, दे डिडंट हॅव एन ऑप्शन. त्यामुळे ते फेम, बच्चन साहेबांना भेटलो, अरे सेलिब्रिटी वगैरे, उठबस वगैरे, त्याचा मला अजिबात काही कौतुक नाही. सो पॉवर अँड फेम डझंट मूव्ह मी एट ऑल. पैसे सुद्धा आय एम नॉट इम्प्रेस बाय मनी एट ऑल. म्हणजे माझ्या सगळ्या मित्र मैत्रिणींनी किंवा सहकाऱ्यांनी मुंबईत आम्ही ज्यांनी एकत्र सुरुवात केली, सगळ्यांनी काहीतरी मर्सिडीज, BMW, हार्ले डेव्हिडसन याच्या खाली गप्पाच नाहीत, सगळ्यांनी त्या घेतल्या. मी 9 वर्ष भारताची सगळ्यात स्वस्त गाडी चालवली. मी 6 फूट 1 इंच उंच आहे, 100 किलो माझं वजन आहे. त्या गाडीतनं बाहेर पडताना लोक बघायचे, हा शिरला कसा नेमका गाडीमध्ये, ह्या गाडी गेली कशी पुढे. सो ते 9 वर्ष गेलं. मग गेली 6-7 वर्ष मी कारच वापरत नाही, मी विकून टाकली. बायकोकडे गाडी आहे, तिला मी प्लीज, जसं आज तुझ्याकडे तुला भेटायला आलोय तुझ्या स्टुडिओमध्ये, प्लीज अगं अमोलपूरचं लय मोठं, आपण ओव्हरनाईट फेमस होणार याच्यावरून. तर ती म्हणली चल जा गाडी घेऊन जा वगैरे. सो मी हे असं माझं लाईफस्टाईल ठेवलेलं आहे. सो मनी डझंट इम्प्रेस मी ॲट ऑल. व्हॉट इम्प्रेसेस मी इज की काहीतरी इंटरेस्टिंग करता आलं पाहिजे. आणि जे सत्तेत आहेत, म्हणजे आत्ता जे CM आहेत किंवा PM आहेत या अर्थी नाही, जेव्हा जे सत्तेत असतात, मग ती कुठली सत्ता असते, एक पॉलिटिकल पॉवर तर असते, एक ब्युरोक्रॅटिक पॉवर असते, ती खूप मोठी असते, प्रचंड असते. एक स्पिरिच्युअल पॉवर असते, ती आपल्या देशात तर खूपच, खरं तर सगळीकडेच आहे, पण आपल्या देशात त्यातल्या त्यात जास्त आहे. जसं पु ल देशपांडे म्हटले होते की आपल्याकडे युवा शक्तीपेक्षा बुवा शक्ती जास्त पॉवरफुल, पॉवरबाज आहे वगैरे. तर ती या सगळ्यांना प्रश्न विचारता आले पाहिजेत. आणि असे नाही की मग तुम्ही आमच्या याचं काय केलं, मग असं तुम्ही का केलं नाही, ती माझी पद्धत नाहीये. मला त्यांना चिमटे काढता आले पाहिजे, गंमत करता आली पाहिजे, त्यांच्यावर विनोद करता आला पाहिजे, हे माझं ऍक्च्युअल अल्टिमेट आहे. पण या बाकीच्या गोष्टी कोणी करत नाहीये, म्हणून मला त्या अशा कराव्या लागतात, असं लिटरली माझं झालेलं आहे. व्हॅक्यूम. बरोबर. एक रेडिओ बद्दलचा महत्वाचा प्रश्न विचारतो जो आपल्या फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित आहे, की मराठीतले बरेच सिनेमा जेव्हा रिलीज होतात तेव्हा ते पुण्यात येतात रेडिओ इंटरव्ह्यूज करण्यासाठी. काय त्याचा परिणाम खरंच होतो, त्याचा फायदा होतो, त्याच्यात परत किती बदल होत गेलेत? ते प्रमोशन्स तर वाढत चाललेले आहेत, कारण मार्केटिंग एखाद्या सिनेमाचं करावं हे मराठी लोकांना आता इंडस्ट्रीला कळलेलं आहे. त्यामुळे त्यात प्रचंड पैसा उचला जातोय आणि मेहनत घेतात ही सगळी मंडळी. येतात, प्रत्येक रेडिओ स्टेशनला भेट देतात, इंटरव्ह्यूज देतात, हसतात, स्माइल करतात, रील्स बनवतात, या सगळ्या गोष्टी करतात. मी तुला मगाशी म्हटल्याप्रमाणे मी आता अजिबातच सिनेमा, क्रिकेट, TV, फिल्म स्टार, गॉसिप, सेलिब्रिटी यांना अजिबातच स्पेस माझ्या याच्यात देतच नाही. पण रेडिओ प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. म्हणजे काही लोक म्हणतात कोण ऐकतो तुमचा रेडिओ, आणि मग त्यांची मुलाखत जर घेतली त्याच व्यक्तीची, त्यांचाच फोन होतो, अरे बापरे किती लोक ऐकतात तुम्हाला. म्हणजे माझे एक संपादक मित्र आहेत आणि खूप मोठा पेपर तो आहे, त्या पेपरसाठी मी अनेक वेळा लिहिलेला आहे, माझा सदरच होता
त्याची मुलाखत घेतली एकदा, काहीतरी कुठल्या तरी विषयावर मी बोललो. त्याचा मला फोन आला सकाळी 8 वाजता, ती मुलाखत 11 वाजता फोन आला, झाला का तुझा शो? म्हटलं हो झाला की रे. अरे किती लोक ऐकतात तुला राव. मी चायला एवढे दिवस पेपरमध्ये लिहितोय तर कोणी मला काही कधी फोन नाही केला की तुम्ही काय लिहिलं, छान लिहिलं वगैरे. आता फोनच बंद होत नाहीये. सो रेडिओला तो खूप मोठा ऑडियन्स आहे आणि लोक कान देऊन ऐकतात. त्याचं मेन कारण म्हणजे न्यूज आणि करंट अफेअर्स हे रेडिओवरती अलाउड नाहीये, प्रायव्हेट FM रेडिओवर. बरोबर. जी खूप मोठी माझी खंत आहे की ती खरं तर असायला हवं. पण त्यामुळे झालंय असं की मग रेडिओ जॉकीज काय करतात किंवा रेडिओ स्टेशन्स, ते फिल्मबद्दल बोलतात, ते TV बद्दल बोलतात, ते क्रिकेटबद्दल बोलतात, ते शहरात काय चाललंय याबद्दल बोलतात, संगीताबद्दल बोलतात, संगीतातल्याच आर्टिस्ट बद्दल बोलतात. सरकारने एखादं काही लिहून पाठवलं की अरे आता हे चालू झालेलं आहे, असा फ्लू चालू झालाय वगैरे, असं असं करा, तर ते बोलतात. त्यामुळे तिथे कॉन्ट्रोवर्सी होण्याचा काही संबंधच येत नाही. त्यामुळे 11 करून काहीतरी वगैरे कॉन्ट्रोवर्सी करायचा प्रश्नच येत नाही. म्हणून लोकांना रेडिओ जॉकीजवर विश्वास आहे की हे उगाच फालतू काहीतरी खोटं नाही बोलत. राईट. उथळ असतील, मी सोडून बरं करतोयस, उथळ असतील, टाइमपास करत असतील, अत्यंत काय म्हणतो लाईट सगळे विषय घेत असतील, पण TV वाल्यांसारखं ते अति नाही करत. त्यामुळे रेडिओवरती लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे ऑडियन्स तो तसाच असून टिकून आहे. ते जी तुझी खंत आहे किंवा तुला जे वाटतंय की असं करावं, न्यूज, ते तू काही वर्षापूर्वी केलं. IBN लोकमतवर तुझा शो आला, द फोकनाड शो. द फोकनाड शो, रिटन, डिरेक्टेड अँड होस्टेड बाय संग्राम खोपडे उर्फ, तुला कॅरेक्टर आठवते का माझा एक ऑल्टर इगो होता त्यामध्ये, जो मीच होतो पण वेगळ्या वेशात होतो, ज्याचं नाव होतं मा ससीदा सुरा खोदे. माननीय संग्रामसिंह दादा सुरेशराव खोपडे देशमुख, पुरा नाम. पण त्याची म्हणजे सायरसचा जो शो होता द वीक दॅट वॉजंट, त्याच्यावरून ती कल्पना सुचलेली त्यावेळेला काय नेमकं झालं होतं? ती ऍक्च्युली खूप जुनी कल्पना आहे. म्हणजे ते कॉन्सेप्ट खूपच जुना आहे, अनेकांनी इंटरनॅशनल सायरसचा उल्लेख केला कारण तो त्याच नेटवर्कवर भारतात आणि तो करत होता. कुणाल विजयकरची एक आठवण अशी की मी मराठीत द फोकनाड शो करायच्या आधी मी कुणाल आणि सायरसला जाऊन भेटलो होतो. मी त्यांना माझ्या स्क्रिप्ट दिल्या होत्या की हे कॉमेडी, मी तुमचा आता रायटर होणार आहे. आणि सायरस कुणाल दोघांनाही आवडल्या होत्या. सायरसने त्या दिवशी त्या ऑफिसमध्ये CNNच्या डिक्लेअर केलं आपला नया रायटर आहे, ये RJ सगळं असं वगैरे झालं होतं सगळं. पण मला कुणाल म्हटला की तू हे मराठीत का करत नाहीस, तूच का, वाय डू वॉन्ट टू राईट फॉर पीपल, वाय डोंट यू डू इट युअर सेल्फ. आणि त्यामुळे त्यानं मला तो तेव्हापासून फिरायला लागला. हा, तेव्हा त्यानं पुश केला. जॉन ऑलिव्हर, जॉन स्टुअर्ट द डेली शो चा, हे सगळे माझे हिरोज. कोनन ओब्रायन फॉर एक्झाम्पल. मला जर कोणी विचारलं तुमचं आवडतं शहर कुठलं, तर मी पुणे अर्थात असं म्हणतो. आणि मग मला अशा शहरात राहायला आवडेल जिथे मला कामावर किंवा काही करायला शहरात सायकलवर जाता येईल आणि त्याच शहरात राहून त्याच शहरातल्या, त्याच राज्यातल्या, त्याच देशातल्या सगळ्या राजकारण्यांवरती पॉलिटिकल कॉमेडी करता येईल न घाबरता. ते माझं आवडतं शहर असेल असं मी लोकांना सांगत असतो. त्यामुळे ते माझं खूप आधीपासून स्वप्न होतं की अरे आपल्याला पॉलिटिकल काहीतरी सटायर करायचं आहे. आणि मग ते अनेक चॅनल्सकडे मी गेलो. म्हणजे लिटरली हे तिसरं चॅनल होतं. एका चॅनलवर आधी पायलट बनवला, तो पायलट शो ते काही चालू करण्यात म्हणून दुसऱ्या चॅनलला घेऊन दाखवला, त्यांना तो आवडला, त्यांच्या तिथे पायलट बनवला, त्यांना तो आवडला, पण मंजुरी मिळेना, ते पुढे जाईना. मग तो पायलट घेऊन IBN लोकमतकडे मी आलो. आणि मग तिथे तू होतास. पहिल्याच एपिसोडमध्ये मला तिथे बसवलंस आणि ऍक्टिंग करायला लावली होती, कॉमेडी करायला लावलीस. एक नंबर, तू छान केली होतीस कॉमेडी. बरं, ठीक आहे, थँक्यू. आणि अर्थात संपादक होते, 2 संपादक तेव्हा होते, मंदार आणि महेश, मंदार फणसे आणि महेश म्हात्रे. या लोकांना कन्व्हिन्स केल्यानंतर तो शो लॉन्च केला आणि 6 महिन्याच्या आत बंद करून टाकला. लोक विचारतात का तुमचा शो का बंद झाला? फोकनाड होता तो फोकनाड होता. म्हटलं नाही, त्याचं उत्तर असं आहे की त्याला खूप चांगले रेटिंग्स मिळाले. म्हणजे चॅनलचं जर काही नंबर 3 ला असेल तर तो शो नंबर 2 किंवा नंबर 1 ला होता, म्हणून तो बंद झाला. तर काय उत्तर देणार? मुळातच भारतात. मग एकदा तुला आठवते की नाही मला माहित नाही, तू नाना पाटेकरांची मुलाखत घेत होतास आणि मुलाखत मध्ये ब्रेक झाला. मी वर आलो, मी म्हटलं की अरे जरा नानांना भेटूया, आपण कधी भेटलेलं नाही वगैरे. गेलो तर त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि म्हटले खोपडे तुम्ही खूप छान करता, हा असंच करत राहा, बंद पडू देऊ नका. मी विचार केला एक सेकंड, नाना पाटेकर काय
म्हटलं आता वय झालंय त्यामुळे ते कन्फ्यूज झाले असतील, दुसऱ्या कोणाबद्दल तरी बोलत असतील ते. पण मग मी त्यांना विचारलं, अच्छा काय तुम्हाला काय नाही मी रविवारी बघतो तुमचा कार्यक्रम. आणि मग त्यांनी कॅमेरामॅनकडे बघितलं आणि म्हटले, अरे तू मागच्या एपिसोडमध्ये याचा रोल केला होतास ना? कॅमेरामॅन हो, कारण मी काय आपलं बजेटमध्ये आहेत त्या लोकांना सगळ्यांना आपण कॉस्ट्युम बिस्ट्युम चढवून ते हे करायचं. सो नाना पाटेकरांनी ते बघितलं होतं. पण त्यांचं ते वाक्य ना की चांगलं करताय बंद पडू देऊ नका, हे तेव्हा काही सिरियसली मी घेतलं नाही. पण मुळातच हे 2016ची गोष्ट आहे. मुळातच पॉलिटिकल कॉमेडी आपल्याकडे करणं फार अवघड असतं, कारण सगळ्यांच्या भावना असतात आणि त्या प्रचंड सेन्सिटिव्ह असतात. त्यामुळं ते तसंही तो काही शो फार काळ चालणार नव्हता. आणि मी फारच टोकाचं म्हणजे काही अश्लील त्यात नव्हतं किंवा खरंच कोणाला हर्ट होईल असं नव्हतं. पण खूप रिस्क घेऊन खूप नवीन खूप क्रिएटिव्ह पॉलिटिकल कॉमेडी करायचा प्रयत्न तेव्हा केला होता. आणि ते 22 एपिसोड म्हणजे मजा आली, काय धमाल असायची. मुंबईला यायचं, ते शूट करायचं. बरं ते न्यूज चॅनल असल्यामुळे इकडे तुम्ही बडा लाईव्ह न्यूज देताय, मध्ये 20 मिनिटं आहेत तिथे, चला बाजूला करा, मी लगेच मेकअप लावून अरे चला लाईव्ह करायची, न्यूज करायचं, बरं बाहेर जाऊन बसा. पण आय थिंक ना, ऑन अ व्हेरी सिरियस नोट, जो समाज स्वतःवर हसत नाही, जो समाज स्वतःच्या अस्मिता असतील किंवा आकांक्षा असतील, अपेक्षा असतील, आदराची स्थानं असतील, त्यावर हसू शकत नाही ना, तो कधीच प्रगती नाही करू शकत. ओके. आणि काय होतं ना की आपण जेव्हा चिकित्सा करत नाही, आपले काही हिरोज असतील, आयडल्स असतील, मॉडेल्स असतील, बरोबर, त्यांची चिकित्सा जोपर्यंत करत नाही तोपर्यंत एकतर त्यांच्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या कधीच आपण आत्मसातही करू शकत नाही. म्हणजे मला अमुक व्यक्ती ही हिरो वाटते आणि ही माझं दैवत आहे वगैरे असं आपण म्हणतो, पण त्याची चिकित्सा केलेली नसते, त्यामुळे ते काय दैवत आहे बाबा, अरे काय त्यांनी काय चांगलं केलं वगैरे हे आपल्याला कधी कळत नाही. बरोबर. एक काळ असा होता, म्हणजे माझे आजोबा ते गावी बसून, मोरगाव आमचं गाव आहे, बारामतीला जाताना जेजुरी नंतर मोरगाव येतं, गणपतीचं मोठं ते सकाळी पटका बिटका घालून सायकलीवर कोट बीट घालून गावात जायचे. आणि गावात तिथे बसल्यावर 7-8 मंडळी सगळी अशी गोळा व्हायची, खोपडे देशमुख आलं वगैरे, बसा दादा बसा काय. आणि मग ते तिथे बसून ग्रामपंचायतीतल्या एखाद्या सदस्यापासून ते पंतप्रधानांपर्यंत सगळ्यांना शिव्या घालायचे. शिव्या म्हणजे कॉमेडी करायचे, खेचायचे सगळ्यांची. मग काही बघायची नाही की तो कोण अधिकारी आहे किंवा कोण आहे किंवा काय, राईट. आणि लोकही हसायचे. तो एक जो महाराष्ट्र किंवा तो एक जो भारत माझा होता, ती जी माझी परंपरा आहे, दॅट्स बिकम मोर अँड मोर डिफिकल्ट टू डू नाउ. आता तुम्ही या विषयावर बोलू का नको मीडियामध्ये असल्यामुळे हीच पंचायत असते. इव्हन ऑनलाईन सोशल मीडियामध्ये तुझंही असं बऱ्याच वेळा वाटत असेल की अरे खरं तर मग मी असं म्हटलं तर त्यांना असं वाटेल का, किंवा विनोद कुठल्या गोष्टीचा करायचा किंवा करायचा नाही, ही जी बंधनं आहेत ती मला वाटतं खूप घातक आहेत. खरं तर आपल्याकडे मूव्हर्स अँड शेकर्स किंवा त्याच्याही आधी असे काही शोज होते एकेकाळी, आणि पंतप्रधानांचे सुद्धा मिमिक्री झालेली, म्हणजे वाजपेयींची मिमिक्री शेखर सुमन करायचं, पण आता तसं होणं शक्यच नाही आपल्याकडे, आता खूप अवघड झालं. हो. आणि त्याचं कारण असं आहे ना की ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही एखादी टिप्पणी करताय, विनोद करताय, त्या व्यक्तीपेक्षा त्याचे जे फॅन्स आणि फॉलोअर्स असतात ते जितके ऑफेंडेड होतात ना की नुसतं तुम्ही ब्र काढला तरी असे होतात. आणि हे चांगलं नाहीये रे. हे म्हणजे उदाहरणार्थ आता काय सगळंच आपण अमेरिकेशी वगैरे किंवा पाश्चात्य देशांची कम्पेअर करायला लागलो तर लोक म्हणतील की तुम्ही तिकडेच जा. बरोबर. काही लोक म्हणतील की तिकडे जाणं परवडणार नाही, जाता तुम्ही पाकिस्तानमध्ये जाऊन पाकिस्तानमध्येच राहा. पण उदाहरणार्थ एक अमेरिकेवरती ट्रम्प सेकंड टाइम प्रेसिडेंट ते आहेत, त्यांची एवढी खेचतात तिथले सगळे मीडियावाले, एवढी खेचतात की त्याला काय, म्हणजे अनेक गोष्टी आहेत त्या आता तुझा फॅमिली चॅनल असल्यामुळे इथे बोलता येणार नाहीत आपल्याला. पण असे विनोद, फॉर एक्झाम्पल एक कार्टून मी कुठेतरी वाटलं, आय थिंक न्यूयॉर्क टाइम्समध्ये आलं होतं की जर ट्रम्प मॅकडॉनल्ड्समध्ये बर्गर जॉईंटमध्ये काम करत असतील, तिथे पद्धत असते की हा बर्गर तुमचा, वुड यू लाईक फ्राईज विथ इट, फ्राईज हव्यात का त्याच्याबरोबर. तर त्यांनी असं कॅरिकेचर केलं होतं, ट्रम्प ते बर्गर देतोय आणि म्हणतोय की वुड यू लाईक लाईज विथ इट, फ्राईज नाही लाईज, की तो सारखा खोटं बोलतो असं म्हटलं जातं त्याच्या विरोधकांकडून. आणि अमेरिकेशी कशाला कम्पेअर करायचं, आपण स्वतःशी कम्पेअर करूया. आजचे आपण आणि 20, 25, 40, 50 वर्षांपूर्वीचे आपण, पु ल देशपांडेंनी
आसामीमध्ये, आणि लोकांनी जाऊन पुस्तक ते काढावं आणि ते वाचावं. त्यामध्ये असं लिहिलंय, त्यातलं एक पात्र असं म्हणतं, अमुक अमुक टिंबडिंब धर्मग्रंथाचं ते नाव, ओके, अमुक अमुकनं माझं बालपण नासवलं. ते का नासवलं वगैरे ते खूप छान ते सांगतात की ते काय घोकंपट्टी करायला लागायची वगैरे. आज आपण ते वाक्य सुद्धा कोट करू शकत नाही पु ल देशपांडेंचं. बरोबर. आणि हे खूप डेंजरस आहे, कारण याला अंत नाहीये मग. करेक्ट. आणि हे माझ्यासारख्या माणसाला, ज्याला खूप विनोद करायला आवडतं, खेचायला आवडते, आणि फक्त तुमची नाही, माझी जी सगळी आदराची स्थानं आहेत त्यांची सुद्धा तुम्ही टिंगल केली पाहिजे, गंमत केली पाहिजे, आणि ते मला आवडतं उलट, आणि माझीही करा. तो ह्युमर आहे एक प्रकारचा, ते लक्षात घेतलं पाहिजे बेसिकली. ठीक आहे, आता आपण ह्या विनोदाबद्दल बोलतोय, पुन्हा एकदा राजकारणावर येऊया, कारण 2024च्या ज्या निवडणुका झाल्या, आधी लोकसभा निवडणूक झाली आणि मग विधानसभेची निवडणूक झाली, त्यावेळेला मी असं बघितलं होतं, तुझ्या काही पोस्ट बघितल्या होत्या, तुझी इच्छा होती की तुला तिकीट मिळावं आणि पुण्यातून तुला उभं राहता यावं, मला वाटतं लोकसभेसाठी खासदार म्हणून. काय नेमकं झालं होतं तेव्हा, आणि ते का नाही होऊ शकलं? याचं काही तुम्हाला कधी ऍडिक्वेट उत्तर का नाही मिळालं ह्याचं उत्तर कदाचित उत्तर नाही मिळत. उत्तर नाही मिळत. अनेक उत्तरं मिळतात, त्यातलं खरं कुठलं खोटं कुठलं वगैरे हे तुम्हाला कळत नाही. अनेक त्यात गोष्टी होत्या की राईट फ्रॉम तुम्ही लहान आहात अजून, 42 वय आहे तुमचं, तुम्ही लहान आहात, आगे बहुत टाइम आहे आपको पासून, हे कुठून उगवलं मध्येच, असेही काही लोकांचे प्रश्न होते. सो आय डोंट नो ते का नाही झालं वगैरे, संशोधनाचा भाग आहे. मी मुळातच तिकीट मागत होतो कारण मला असं वाटत होतं की पुण्यासारख्या शहराचं जर नेतृत्व करायचं असेल तर हिंदी इंग्रजीमध्ये अभ्यासपूर्ण मांडणी दिल्लीमध्ये करता यायला हवी. दिल्लीमध्ये एक नेटवर्क लागतं. दिल्लीतला जो प्राणी असतो तो तुम्हाला पॉलिटिकल ॲनिमल समजला पाहिजे, तिथे 4 ओळखी पाहिजेत, तिथं गेल्यावर कोणी तुम्हाला उभं केलं पाहिजे, ॲक्सेस दिला पाहिजे, एकत्र काहीतरी करता आलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टींची तयारी मी केली होती असं माझं म्हणणं होतं. ते काही पटलं नाही, तिकीट मिळालं नाही, पण तो एक्सपिरियन्स मस्त होता, तो अमेझिंग होता. म्हणजे तू विचार कर अमोल, आता खरं तर मी हे सुरुवातीलाच वाक्य टाकायला पाहिजे होतं, चुकलं माझं. मला जर तू कुठल्याही विषयावर प्रश्न विचारलास की तुला कुठलं लोणचं आवडतं, तर याचं उत्तर मी आजकाल घरी किंवा मित्रमैत्रिणींबरोबर असं देतो की माझ्या शिवाजी पार्कातल्या भाषणात मी जसं म्हटलं होतं, त्याच्यानंतर मग काय बोलायचं ते बोलायचं. सो मुरत चाललायस तू आता. एक्झॅक्टली. शिवाजी पार्कात मला भाषण करतात, लाखभर लोक समोर उभे आहेत आणि मी तिथे भाषण ठोकलं. सो असे एक्सपिरियन्सेस मला मिळाले. आणि पुन्हा एकदा माझं म्हणणं अगदी साधं सोपं होतं की या इलेक्शनमध्ये तुम्ही बाकी मला काही सांगू नका, फक्त पुण्याचं बोला. माझं ते ब्रीदवाक्यच होतं, पुण्याचं बोला. मला प्रेसवाल्यांनी सुद्धा काही प्रश्न विचारले आणि काहीतरी वेगळे ते असतील की काही धार्मिक एखादी गोष्ट असेल किंवा असं काहीतरी गुगली बिगली टाकायचे प्रयत्न केले, तर मी एकतर मनात म्हणायचो, पठ्ठ्या तू जिथं बसलायस ना त्या शाळेचा मी प्रिन्सिपल होतो आधी वगैरे. आणि मी म्हणायचो की पण मला माहिती आहे तुमच्याकडे 5 मिनिटं आहेत, एअर टाईमवर तुम्ही सगळं दाखवणार नाहीये, माझं म्हणणं एवढंच आहे की पुण्याचं बोला. आणि पुण्याचं काय बोला, तर मी एक रिपोर्ट तयार केला, 101 पानांचा रिसर्च रिपोर्ट, अत्यंत सिरियस रिपोर्ट तो होता. पण त्याचं टायटल मी काय दिलं असेल, पुण्याच्या प्रश्नांवरतीचा तो MH12चे 12 कसे वाजले. 12 मुद्दे घेतले, ट्रॅफिक, पब्लिक ट्रान्सपोर्ट, पाणी, शिक्षण, आरोग्य, बिझनेस, ईज ऑफ डुईंग बिझनेस असतील, एन्क्रोचमेंट्स असतील, सगळं त्यात कव्हर केलं. म्हणजे एकही असा नागरी विषय मी ठेवला नाही की ज्याच्यावर मी अभ्यास करून, मांडणी करून, हजारो लाखो लोकांशी कन्सल्टेशन करून मी ते केलं नसेल. आणि माझं म्हणणं होतं की याचं काय, याच्यावर काम कधी करणार आहे आणि कोण करणार आहे. आणि माझं म्हणणं होतं की मला करायचं आहे ते काम. असं काही नव्हतं की चला उभं राहिलं की लगेच याला तिकीट मिळेल आणि हा निवडून येईल वगैरे, असं काही एवढे काही कोणी खोळे नसतात. पण या निमित्तानं पुण्याचे खरे प्रश्न आहेत ते ऐरणीवर येतील, त्याबद्दल कोणीतरी बोलेल. पुण्यात राहणाऱ्या लोकांना, आणि किती काय दुर्दैव आहे, इलेक्शनच्या वेळी तुम्ही जर बिजली सडक पाणीबद्दल बोलत नाहीये तर कधी बोलणार तुम्ही, आणि ते ऐकणार तरी का आणि कधी. त्यामुळे मी म्हणत होतो की मेट्रोचं उदाहरण, फॉर एक्झाम्पल, मेट्रोबद्दल सांगितलं जातं की एकदा मेट्रो आली ना की सगळे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होतील, ट्रॅफिक बिफिक काही कधीच जाम होणार नाही. ते खोटं आहे रे, ते तद्दन खोटं आहे. म्हणजे तुम्ही ॲक्च्युअल मेट्रोच्या अधिकाऱ्यांना जरी बसवलं आणि कॅमेरासमोर ॲक्च्युअली विचारलं की टोटल मेट्रो कधी होणार, किती डबे असणार, किती कॅपॅसिटी असणार, किती लोक त्यात प्रवास करणार, तर पुण्याच्या
जर 100 लोकांचं ट्रान्सपोर्ट 100% ट्रान्सपोर्ट तुम्हाला भार झेलायचा असेल, त्यापैकी डिपेंडिंग ऑन फेजेस 4, 5, 6, 7, 8, 10% पब्लिक ट्रान्सपोर्टचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. 10%. पण हे सगळ्याच शहरांमध्ये आहे एक्झॅक्टली आपल्याकडे. बरोबर. त्याच्याऐवजी 3000 बसेस जर आपण घेतल्या असत्या, त्या रिझनेबल असत्या, त्या कम्फर्टेबल असत्या, त्या कन्व्हिनियंट असत्या, त्या टेक एनेबल्ड असत्या, तर खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल रे. बरोबर बरोबर. सामान्य माणसाला असं वाटतं नाही अजून एक रोड बांधा, अजून एक ते हे बांधा, अजून एक फ्लायओव्हर बांधा, पण तसं होत नाही. आपलं काही पहिलं शहर नाहीये. अमोल, जगभरात लोकांनी याच्यावर रिसर्च केलेला आहे आणि ते अनुभव घेतलेला आहे की जितके रस्ते तुम्ही बांधाल तितकं ट्रॅफिक कारचं प्रायव्हेटचं वाढतंच, त्यापेक्षा पब्लिक ट्रान्सपोर्टचं काहीतरी करा. सो माझा सगळा तो रेटा होता की ते करूया का. आणि अल्टिमेट माझी आयडिया अशी होती की कुठल्याही शहराला एक आयडेंटिटी लागते. तर पुणे म्हणजे काय, तर काही लोक म्हणतात की पुणे म्हणजे एक टिपिकल पुणेकराचं ते पुणेरीचं ते पुणे. तसं नाही आहे. माझे 42% पुणेकर हे वस्त्यांमध्ये राहतात, स्लम्समध्ये राहतात. मग ते पुणेकर नाही आहेत का, कारण या तुमच्या कॅरिकेचरमध्ये ते नाही बसत. सो हू इज पुणे. मग ते एज्युकेशन विद्येचं माहेरघर आहे का, ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट आहे का, तर नाही आहे. माझ्याकडे एकही IIT नाही आहे, IIM नाही आहे, एम्स नाही आहे. बरं ते जाऊ दे, माझ्याकडे एकही वर्ल्ड क्लासचा एक एज्युकेशन मधल्या टेक्नॉलॉजीमधला कुठली कंपनी किंवा ॲप किंवा असं काही नाही आहे. सॉफ्टवेअरमध्ये बँगलोर, हैदराबाद, गुडगाव हे खूप तुमच्या पुढे निघून गेलेले आहेत. ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरिंगमध्ये अगेन गुडगाव आपल्या पुढे आहे. सो मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सुद्धा नाही आहोत आपण, पण ती तुमची आयडेंटिटी नाही होऊ शकत. मग काय आयडेंटिटी तुझी, हा प्रश्न जेव्हा पुण्याला आपण विचारतो तेव्हा मला असं रिअलाइज झालं की आता एक खूप छान आपल्याकडे संधी आहे की ती नव्यानं डिफाईन करायची. आपण असं काही करू शकतो का, आय मे बी कम्प्लिटली रॉंग, राईट, आणि तुम्ही तुमच्या आयडियाज मला कळवा. पण पुण्याला जर आपण म्हटलं की लेट्स मेक पुणे दी इनोव्हेशन कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, देन भारत, देन एशिया अँड देन द वर्ल्ड. तुम्ही इथे येऊन सगळे तुमचे मॅन्युफॅक्चरिंग चालू करू. तुम्ही काय करा, R&D सेंटर करा मोठ्या सगळ्या कंपन्यांची. इनोव्हेशन म्हणजे काय असतं की एका प्रश्नाचं सरळ उत्तर कधी द्यायचं नसतं, आणि ते आम्हा पुणेकरांना खूप चांगलं जमतं. आम्ही वाकड्यात लगेचच शिरतो. दॅट्स इनोव्हेशन, बिकॉज वेन यू लुक एट थिंग्स फ्रॉम डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. तसं आपल्याला करता येईल का. 400 वर्षांपूर्वी जेव्हा राजमाता जिजाऊंनी या शहराची स्थापना केली, अ वुमन इज दी ओरिजिनेटर ऑफ युअर सिटी. हाऊ मेनी पीपल इन द वर्ल्ड कॅन से दॅट. आता इथे मी इंग्रजी फाडतोय म्हणजे जगभरातल्या लोकांना कळावं. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी 1857च्या आधी, क्रांतीच्या आधी ही क्रांती पुण्यात केली होती. म्हणजे ते त्या सगळ्या जगाच्या पटलावरचं एक खूप महत्वाचा तो टप्पा होता रे, आणि तो पुण्यात झालेला आहे. त्यामुळं ही इनोव्हेटिव्ह सिटी आहे, आपल्याला तो वारसा आहे, तो आपल्याला पुढे न्यायचा आहे, ते काहीतरी मोठं करायचं आहे. म्हणजे लोकांना आवडलं ते, नो डाऊट. लोक म्हटले इंटरेस्टिंग आहे, हो छान, मग ह्याचं काय प्रॅक्टिकल काय करता येईल वगैरे. तर ते एकंदरीत करूया. माझा जन्म काही आमदार, खासदार, विजदार व्हायला अजिबात झालेला नाहीये. काहीतरी इनोव्हेटिव्ह, काहीतरी मस्त, काहीतरी वेगळं करायचं. आणि व्हॅक्यूम आहे आत्ता म्हणून. बरोबर. कोणीतरी खूप इंटरेस्टिंग व्यक्ती पुण्यात असते की जे हे सगळं करतायत, किंवा गेली 10, 15, 20 वर्ष जर असं नेतृत्व असतं तर मी कशाला म्हटलं असतं. मी आपला अमोल परचुरे आणि इतर 2 टाळकी गोळा करून आम्ही टाइमपास करत बसलो असतो, फिल्म बघितली असता, फिल्मवर बोललो असतो. पुण्यात खूप मोठा व्हॅक्यूम हा आहे, दिवसेंदिवस जगणं मुश्किल होत चाललेलं आहे. पण मग हे तुला अचीव्ह करायचं असेल तर चिकाटी ठेवायला लागेल. 2029 परत तुझ्यासाठी एक संधी असेल, तोपर्यंत तुला हे सातत्याने लोकांपुढे मांडत राहावं लागेल. त्याची पण तुझी तयारी आहे. अर्थातच. म्हणजे एखादी आयडिया जेव्हा तुम्हाला झपाटते, त्यात जर त्या आयडियात ताकद असेल तर ती तुम्हाला सस्टेन करते. त्यामुळं त्या आयडियामध्ये जितका जीव आहे तितकाच माझ्या पब्लिक ॲम्बिशन्समध्ये जीव आहे. हे बोलता बोलता अशी म्हणजे दाढी वाढत चालू, मी असं स्वामी विमी होतं असं वाटतं. तुम्ही ग्राफिक्समध्ये ते ऍड करा. नाही, पण आपण असे खरं तर दिवसभर गप्पा मारू शकतो, ज्या आपण इथून बाहेर गेल्यानंतर मारणारच आहोत. पण सध्या खूप थँक्यू तुला की तू वेळ काढलास आणि इतक्या छान गप्पा मारल्या आपण विदाऊट एनी फालतूगिरी. तर पण जाता जाता तुला एक छोटीशी भेट जी बी बिरबल यांनी दिलेली आहे. आणि तू भाईंबद्दल म्हणजे पुलंच्या बद्दल काही गोष्टी सांगितल्यास, आणि बघ योगायोग की पुलंची कॅरेक्टर्स पासून सुरुवात, कॅलेंडर क्या बात, मस्त बी बिरबलने केलेलं आहे. आणि लखनौचे पोस्टकार्ड आहेत. तर असे खूप
छान छान गोष्टी बी बिरबलने केलेल्या आहेत. तर त्या तुम्हाला हव्या असतील तर Amazonची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, तर ती तुम्ही त्याच्यावर जाऊन खरेदी करू शकता. आणि माझ्याही सोशल मीडियावर या की जरा RJ संग्राम खोपरे RJ असं संग्राम search करा. ह्याला फॉलोअर्स खूप कमी आहेत. हो, तर आणि त्यामुळे ते वाढवण्यासाठी आज अमोल परचुरेंना आम्ही खूप पैसे दिलेले आहेत. अमोल, इट्स कॉल्ड सिनर्जी. इट्स कॉल्ड कमिंग टुगेदर. येस येस येस. सो शेवटी मला आवडेल की तू तुझ्या स्टाईलमध्ये, रेडिओ स्टाईलमध्ये जर तू लोकांना आवाहन केलंस की हा चॅनल अमोल परचुरे हा चॅनल सबस्क्राईब करा, तर तू कसं सांगशील त्यांना, हे मला ऐकायचंय. अशी काही स्टाईल वगैरे माझी काही रेडिओवर नाहीये. मी जसं बोलतो तसंच बोलतो. हां, बरं, ठीक आहे. अमोल परचुरे, कुठे इकडे बघायचं, हां, बजेट नाही म्हणतो आणि कॅमेरे 4-5 लावलेत मात्र. माझे परममित्र अमोल परचुरे हा अत्यंत हुशार, आणि तो वाटतो सिन्सिअर, म्हणजे चेहऱ्याची ठेवण त्याची सिन्सिअर असल्यामुळे सिन्सिअर वाटतो, पण आतमध्ये खूप नटखट, खूप क्रिएटिव्ह, खूप इनोव्हेटिव्ह आणि खूप खोडसर असा आणि गमतीशीर आणि विनोदी त्याचा स्वभाव आहे. तो त्यांना जास्तीत जास्त या शोवर, या चॅनलवर दाखवावा लोकांना, असं माझं तुला एक आव्हान आहे. समोरची व्यक्ती जशी असेल तसा मी वागायचा प्रयत्न करतो. राईट. तर त्याचा हा चॅनल अमोल परचुरे तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मित्र म्हणून सांगत नाही, पण मराठी भाषा, मराठी माणसं, मराठी संस्कृती, मराठी कला यावर प्रेम करणारी ही व्यक्ती आहे. आपण सगळेच आहोत. त्यामुळे मला खूप असं कौतुक वाटतं जेव्हा आपली मंडळी काहीतरी वेगळं करतात आणि चाकोरी बाहेर जाऊन काम करतात, नोकऱ्या सोडून काहीतरी स्वतःचं करतात. सो दॅट्स ॲब्सोल्युटली कमेंडेबल. थँक्यू अँड ऑल द बेस्ट. थँक्यू संग्राम.